रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये। तर कालचा ब्लॉग जो टाकला होता साड्यांचा, त्यातल्या बऱ्याचशा साड्या म्हणजे खरं तर सांगायचं तर मला असं वाटत नव्हतं की त्यातलं काही रिस्पॉन्स येईल किंवा असं म्हणजे भीतभीतच कुठलंही काम आपण करतोच ना, तर ते केलं होतं। तर बऱ्यापैकी मला ऑनलाईन म्हणजे इंस्टाग्रामवरून 3 तरी गेल्या साड्या माझ्याकडच्या, आणि ऑफलाईनला पण 2 गेलेल्या आहेत। होत्याच किती दाखवलेल्याच मी, मला वाटतं 9 असतील, 10 दाखवल्या तर 10, तर 10 मधल्या 2 3 4 5 तर गेलेल्या आहेत। म्हणजे खूप छान रिस्पॉन्स आहे। आणि खरं सांगायचं म्हटलं तर मला कुणीसुद्धा विचारलं नाही की व्हॉट्सअपवर मला कुणीही त्रास दिला नाही। सगळ्यांनी फक्त कारण मी व्हिडिओ जो काढला इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर जो व्हिडिओ काढला ना, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं होतं, त्याच्यामध्ये मी सगळ्यांना सांगितलं होतं की याची प्राईस काय आहे आणि काय नाही, आणि कॅश ऑन डिलिव्हरी पण आहे। हां, आता प्रश्न असा झाला की माझी अपेक्षा होती त्यापेक्षा म्हणजे पोस्टला पैसे थोडे जास्त गेले, आणि अनुभव माझा म्हणायला गेलं तर पोस्टला एका साडीला 62 रुपये घेतले। त्याची माझ्याकडे पावती पण आहे अजून। एका साडीला 62 रुपये घेतले, त्यामुळे ते पैसे थोडे जास्त गेले। म्हणजे माझा अंदाज असा होता की 40 ते 42 रुपये घ्यायला हवे होते पोस्टाने। आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर मला आता ह्याच्याबद्दल इतकी माहिती नव्हती की साडी पॅकिंग कशी करून द्यायची किंवा काय करून द्यायचं। तर मी जो इन्व्हलप भेटतं ना तेवालं इन्व्हलप घेतलं। ते इन्व्हलप मला साड्या ठेवण्यासाठी 25 रुपयाला एक इन्व्हलप भेटलं, म्हणजे माझे 87 रुपये खर्च झाले याच्यामध्ये। पण जरा ठीक आहे। मग नंतर मला ते इन्व्हलपवाले काका आहेत ना, त्यांनी सांगितलं की कागदाच्या ह्याच्यात देऊन तर जमणार नाही, कारण पाऊस वगैरे आहे काय आहे। आता आज साडी आपण पॅकिंग करून देतो मस्त ह्याच्यामध्ये, म्हणजे आपलं कॅरी बॅगमध्ये देतो, पण दुसरं जे वरून कवर पाहिजे ना, त्याला प्रॉपर चांगलं कवर पाहिजे, म्हणजे जे प्लास्टिकचं मिशोचं वगैरे येतं तसं पाहिजे होतं, पण ते मला लक्षात नाही आलं। मग मी गडबडीमध्ये गेले, स्कूलमधून आले, लगेच म्हटलं नाही का आता उद्या शनिवार असल्यामुळं मग पार्सल जाणार नाही। मग म्हटलं ऑर्डर आली, आपल्याला पैसे आलेत, तर आपण ते पहिलं तर ते पैसे म्हणजे लोकांना आता शनिवार रविवारी मग मिळणार नाही, कदाचित आज जर पार्सल टाकलं आपलं तर काही लोकांना उद्या मिळेलही। मग बऱ्याच वेळा म्हणजे आता शक्यतो यांचंही असतं, माझ्या बहिणीचं काही पार्सल असतं किंवा माझंही काय असतं ना, तर मी द्यायला जाते ना, तर आजच दिलेलं पार्सल, म्हणजे मी काल दिलं होतं, परवा एक पार्सल दिलं होतं, ते लगेच दुसऱ्या दिवशी पोचलं। लगेच मला मेसेज आला की पार्सल मिळालं म्हणून ताई। मग मी म्हटलं की आज जर दिलं तर साडी ज्यांना हवी आहेत ना त्यांच्यापर्यंत पोचेल, आणि मग ब्लाऊज पण शिवून असतात किंवा बरेच सारी कामं असतात, म्हणून ते त्यांना मिळेल म्हणून मी आज पटकन पार्सल दिलं आणि छान वाटलं। फक्त एवढंच झालं की जे पिशवीला पैसे थोडे जास्त गेले। आता पोस्टाचं तर काय आपण करू शकत नाही, ते तेवढे लागतातच। मला तुम्ही ह्याच्याबद्दल पण सांगा, म्हणजे पोस्टाने दिलेलं चांगलं आहे की कुरिअर केलेलं चांगलं आहे। आता कुरिअरवाल्याची माझी काय अजून ओळख नाही आहे, मला काय कुरिअरबद्दल इथलं काहीच माहिती नाही आहे, त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये मला एवढं फक्त सांगा की मी कुरिअर चांगले की पोस्ट चांगला आहे। पण मला असं वाटतं की कुरिअरपेक्षा आणि यापेक्षा पोस्ट म्हणजे गव्हर्नमेंट आलं, त्यामुळं आपण पोस्ट आता दिलेलं चांगलं आहे। बघा एवढं उंदीर आहे, मी व्हिडिओ काढायला लागले ना लय मोठा उंदीर आहे। आणि असं काय नाही, गाढवं येतच। आमच्या इथं साप पण निघाला होता परवा दिवशी, लय मोठा साप होता, पण तो धरून दिला वाटतं, मी नव्हते इथं, सर्व मित्रांनी धरून नेला असं मी ऐकलं। मला काय याच्याबद्दल एवढी म्हणजे मी घरी नसल्यामुळे मला एवढी माहिती नाही, तर तो उंदीर पळाला तिकडं। तर तुमच्या इकडं आहेत का उंदीर? तर हां, तर आता एवढंच मला फक्त सांगा की कुरिअर दिलेलं कुठलं चांगलं आहे। एक बाई होत्या तिथं कुरिअरमध्ये, म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये गेलेल्या, तर त्या मला म्हणत होत्या की नाही ऐसा इधर उधर से ॲप से नहीं देने का, ऐसा देने का, म्हणजे पोस्टाने द्यायचं, आपलं गव्हर्नमेंट आहे, मग गव्हर्नमेंटला आपले पैसे मिळतील ना, असं त्या म्हणत होत्या। आणि मला पण सिक्युअर तेवढं पोस्टाचंच वाटतंय। हां, कदाचित ते जे आहेत ना डिलिव्हरी वगैरे करणारे ॲपवाले, पार्सलवाले, ते कदाचित लवकर देत असतील, पण सिक्युरिटी म्हटलं तर पोस्टचीच आहे, त्यामुळे मी पोस्टाने द्यायचा प्रयत्न करील। आणि आज पण खूप साड्या आहेत माझ्याकडे दाखवण्यासाठी, पण आज माझा मूड नाही आहे, मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे। म्हणजे मी स्कूलमधून आल्याच्यानंतर
मग हे कपडे आत टाक बाहेर टाक याच्यामध्येच माझा बराचसा वेळ गेला आणि घरात भरपूर सारं काम आहे. आता शिवमने आला घरी, सँडविच केलं, खाल्लं, पण मी काय अजून खाल्लेलं नाही आहे. आता साड्यांचा व्हिडिओ करायचं म्हटलं की तामझाम आला, परत साडी घाला, त्याच्यासोबत ज्वेलरी घाला एखादी, मग खूप सगळा पसारा होतो. पण आज ज्या साड्या आणलेल्या म्हणजे ज्या आता साड्या आहेत त्या खूप सुंदर आहेत. त्यासाठी तुम्ही मला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. आणि त्या साड्या बघण्यासाठी तुम्ही जर मला फॉलो केलं तर तुम्हाला त्या साड्यांचं नोटिफिकेशन व्हिडिओ अपलोड झाल्यावर येईल आणि मग तुम्हाला साड्या बघायला भेटतील. तर आता नक्कीच उद्या काढेल, आज नाही होणार माझ्याकडून तो व्हिडिओ काढणं, पण उद्या मात्र मी नक्की तो व्हिडिओ पोस्ट करेन. आणि त्या तर साड्या खूप सुंदर आहेत. म्हणजे आता स्टार्टिंग आपली काठापदराची होती, पण उद्या ज्या आहेत त्या खूप सुंदर आहेत. म्हणजे तो पॅटर्नच वेगळा आहे, म्हणजे पार्टीवेअर आहेत अशा साड्या आहेत त्या. तर ते बघायला तुम्ही नक्की उद्या बघायला विसरू नका, उद्या व्हिडिओ पोस्ट होईल. चला तर मग राम राम मंडळी. आणि खरं सांगू, मला खूप आनंद होतोय की मी जय संताजी असं बोलते ना, तर मला म्हणजे काळेकाताईंचा फोन आला. त्यांची माझी खूप दिवस झालं ओळख आहे, पण त्या मला कधीच बोलल्या नाही की तुम्ही काय जातीचे आहात किंवा काय, कशाला आपण जाते एवढं कोणी विचारायला जात नाही. पण त्यांनी मला काल आवर्जून फोन केला, अहो ताई आपली एवढ्या दिवसाची ओळख आहे पण आपण एका समाजाचे आहोत. तर आम्ही तेली आहोत, तिळवण तेली आमची जात आहे, तेली, हिंदू तेली. तर आम्ही मोदी आमच्या कास्टचे किंवा मोदीच्या आम्ही कास्टचे आहोत असं काहीतरी आपण म्हणू शकतो. जिसके साथ तेली, जिसके साथ तेली उसकी नाही ओ हे नाही काहीतरी माझा भाऊ स्टेटस ठेवतो बघा, जिसके साथ तेली उसकी काहीतरी आहे बाई, मला ते आठवण आता. काहीतरी खूप छान आहे, पण ते मी आता बघूनच सांगते तुम्हाला. तर मी मामाला फोन करून विचारलं तर ते आहे जिसके साथ तेली ओ सदा भाग्यशाली. तर असं काही नाही की मी माझा मोठेपणा सांगते. सगळ्यांनाच आपल्या जातीचा सन्मान असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. तर हिंदू है हम, तेली है हम, जिसके साथ है तेली ओ है सदा भाग्यशाली. तर चला राम राम नमस्कार, जय संताजी. भेटूया पुढच्या भागामध्ये, म्हणजे पुढच्या व्लॉगमध्ये. आणि ते पुढच्या व्लॉगसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जेवढे सारे लोक मला कमेंट्स करतात, ज्यांनी मला फॉलो केले तेवढे सगळ्यांचं माझ्याकडून खूप सारं धन्यवाद. असाच मला सपोर्ट करत राहा. आणि मी कायम असं म्हणते, मी आधी पण खूप वेळा बोललेले आहे की तुम्ही काय सपोर्ट नाही करायला किंवा जळायला जवळचे नातेवाईक किंवा टिंब नाही आहात. त्यामुळं राम राम.